राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावरून राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीसांना राजकीय संन्यास घ्यावाच लागेल असं राऊत म्हणालेत। 10 वर्षात फडणवीस फक्त खोटं बोललेत। राज्याच्या राजकारणाला फडणवीसांनी बदनाम केलंय। तर आरक्षणात अडसर ठरत असेल तर राजीनामा देईल असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत। मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। याचं कारण एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे। त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल। आपको संन्यास लेना ही पड़ेगा। 10 साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठी बोला है, झूठी काम किया है। आपने महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया है, बदनाम किया है महाराष्ट्र को, भ्रष्ट किया है महाराष्ट्र को। शिंदे काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा समाज सांगतोय की हे याच्यामध्ये अडकाटी आणण्याचं काम जास्तीत जास्त देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। आज मराठा समाजाचं नेतृत्व लढत असलेले मनोज जरांगे पाटील यांना पडद्यामागून सुरुवातीच्या काळामध्ये अधिक अडचणी कशा निर्माण होतील हे देवेंद्र फडणवीसांनीच कारस्थान रचलं आणि आता ते उघड झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।